आपल्याला सांगतात देवाचं स्मरण केलं तर त्याच्यामध्ये फायदा आहे असं सांगणं म्हणजे अन्वयानं सांगणं आणि देवाचं विस्मरण जर आपल्याला होईल तर त्याच्यामध्ये हानी आहे असं सांगणं म्हणजे व्यतिरेकानं सांगणं आहे आणि अशी दोन्ही प्रकारची भाषा महाराजांची आपल्याला पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबाराय बोलताय विसरले तया हानी खाणी 84च्या म्हणजे भगवान परमात्म्याचा विसर जर आपल्याला पडेल तर सर्वात मोठी हानी होणार आहे. काय हानी होते महाराज म्हणतायत पचतील खाणी 84च्या. भगवान परमात्म्याचं स्मरण जर आपल्याला होणार नाही देवाचं स्मरण जर आपण केलं नाही तर काय होईल महाराज म्हणतायत पचतील खाणी 84च्या. 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला परत खितपत पडावं लागणार आहे. पण थोड्या वेळा नाही किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे म्हणजे किती वेळा जन्माला यायचंय आणि किती वेळा मरायचंय याचं गणित नाही जी दाता याचं गणित नाही. पण काही लोक म्हटले नाही आमचं गणित चांगलंय आम्हाला सांगा आम्ही गणित करतो. संत महात्म्यांनी सांगितलं बाबा हो हे गणित एवढं सोपं नाही. पण ते म्हणायला लागले नाही आम्ही करूच गणित. सांगा बरोबर सांगा म्हटल्यावर मग गणित करायला सुरुवात केली. बाबा 84 लक्ष योनीमध्ये पडावं लागतंय. लक्ष 84 घेतल्या धावा. मग काही लोक म्हटले सोपं आहे ना गणित. 84 लाख योनीमध्ये म्हणजे 84 लाख वेळेला जन्माला या 84 लाख वेळेला मला सोपं गणित आहे असं कोणी म्हणेल तर नाथ महाराज म्हणतायत एवढ्या सोप्यात गणित घेऊ नका. हे गणित अवघड आहे. किती अवघड आहे. नाथ महाराज बोलायला लागले एक एक योनी कोटी कोटी फेरा. आणि मला वाटतं मग आता तुम्ही गणित करा. नाही कराच गणित नाही तोंडी जमत नसेल तर मोबाईल काढा. परवानगी मोबाईल काढायची काय अडचण. कारण मला चांगलं माहिती आहे तुम्ही कुणीच मोबाईल घरी ठेवून आलेला नाही. नक्की मला माहिती आहे मोबाईल जवळच आहे. का बरं कारण आजकाल
जीवनावश्यक गरजा जुन्या काळात 3च होत्या बघा, आता 3 राहिल्या नाही. जीवनावश्यक गरजा आजकाल 5 झाल्या. कोणकोणत्या? जुन्या काळात होत्या अन्न, वस्त्र, निवारा, एवढ्याच 3 होत्या. आता 5 आहेत. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल. तो वाजलाच होता मोबाईल. आणि मोबाईल झाल्यावर 5वी गरज, 5वी चार्जर नको आणि मोबाईल असून काय करता. चला मला सांगायचं काय, सगळ्यांकडे मोबाईल आहेत आणि सगळ्यांकडे मोबाईल तर नुसते आहेत नाही, लय लोक मोबाईल बघत बी बसलेत. मला चांगलं माहिती आहे, लाईट आली की फायदा झाला. मला कळायला लागलंय कोण कोण मोबाईल बघतय, कोण कोण कीर्तनात आहे, कोण कोण बाहेरच आहे. चला मला सांगायचं काय, सगळ्यांकडे मोबाईल आहेत. गणितच करायचं असेल तर करून बघा. 84 लाख गुणिले 1 कोटी. सांगताय का आकडा? थांबतो मी 9 पर्यंत. अहो तुम्हाला आकडाही सांगता येणार नाही, एवढी मोठी ती संख्या आहे. म्हणजे एवढ्या वेळेला जन्माला यायचंय आणि तेवढ्या वेळेला मरायचंय. कशानं? केवळ भगवान परमात्म्याला विसरलो तर एवढी मोठी हानी आहे असं सांगणं म्हणजे व्यतिरेकानं नारायणाचं स्मरणाचं महत्व सांगणं असं आहे. आणि अन्वयानं सांगणं म्हणजे काय, तर आपल्याला जर देवाचं स्मरण घडेल तर त्याच्यामध्ये फायदा आहे असं सांगणं म्हणजेच अन्वयानं सांगणं आहे. आणि अशीही आपल्याला संतांची भाषा पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात तसं नाथ महाराजही सांगताय, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच. राम कृष्ण वासुदेव सदात्मने वाचे, राम कृष्ण वासुदेव सदात्मने वाचे, राम कृष्ण वासुदेव सदात्मने वाचे, राम कृष्ण वासुदेव सदात्मने वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच, 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 हरिरंगी नाच. राम कृष्ण वासुदेव, राम कृष्ण वासुदेव सदात्मने वाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच, हरिरंगी नाच. राम कृष्ण वासुदेव, राम कृष्ण वासुदेव सदात्मने वाचे. सांगतायत तोच या जगतामध्ये धन्य आहे. कोण धन्य आहे? नाथ महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, धन्य जगी तोची एक जो हरिरंगी नाचे, जो हरीच्या रंगामध्ये म्हणजे देवाच्या रंगामध्ये जो नाचला तोच या जगतामध्ये धन्य आहे. म्हणजे ऐका, देवाच्या छंदात आपण नाचलो की संत महात्मे आपल्याला धन्य म्हणवतात. आणि जर आपण संसाराच्या छंदात नाचलो तरी आपल्याकरता संतांनी प्रमाण योजून ठेवलेला आहे. काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या छंदात नाचायला लागलो की संत महात्मे आपल्याला माकड म्हणतात. आणि देवाच्या छंदात नाचायला लागलो मग मात्र धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हरीच्या रंगामध्ये नाचला तो धन्य आहे. पण निस्ता नाचे नाही बरं का महाराज, नाहीतर बरीच लोक कीर्तन चालू झाल्यापासून संपेपर्यंत निस्ताच नाचे, निस्ता नाचे नाही. पुढं ऐका, रामकृष्ण वासुदेव सदात्मने वाचे. म्हणजे जो सतत परमात्म्याचं चिंतन करतो तोच या जगतामध्ये धन्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत, नारायण स्मरावा, नारायणाचं स्मरण करा. पण बरीच लोक म्हणतील महाराज
केव्हापासून आम्ही ऐकतोय स्मरावा स्मरावा, स्मरण करा स्मरण करा. पण स्मरण म्हणजे काय? कारण आम्हाला स्मरण माहिती नाही, आम्हाला फक्त मरणच माहिती आहे. स्मरण कुठं माहिती आहे? मग स्मरण म्हणजे काय त्याची व्याख्या शास्त्रानं केलेली आहे. आपलं मन आणि समोरचा विषय यांचा येणारा संबंध यालाच स्मरण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि स्मरणाचा फायदा काय हो? श्रुती माता सांगते. आणि जशाला तशी श्रुती जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगताय, ज्याचं चिंतन आपण करतो त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. श्रुती मातेचं वचन आहे, चिंतने चिंतने तदरूपता. ज्याचं चिंतन आपण करतो त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. तुम्ही म्हणाल पुरावा काय? याच्याकरता प्रसिद्ध असा पुरावा रामायणात आहे. केव्हा? जेव्हा रामायणामध्ये त्या अशोकाच्या वनामध्ये बसलेल्या सीता माता एके दिवशी मोठमोठ्यानं विलाप करायला लागल्या. आणि तो सीता मातेचा विलाप ऐकल्याबरोबर त्या रावणाच्या लंकेतही सीता मातेला एक मैत्रीण मिळाली होती. ती धावत पळत सीता मातेकडे आली. तिचं नाव काय हो? त्रिजटा. ती त्रिजटा नावाची राक्षसीन ती सीता मातेला मैत्रीण मिळाली होती. बर का, हे वाचल्यापासून मी तरी एक सिद्धांत लावलाय, माणूस चांगला असला पाहिजे. त्याला कुठेही मित्र मिळतात. जे माणूस चांगला असला, माणूस चांगला असला की त्याला आपण म्हणतो मसनात सुद्धा मित्र मिळतात. आणि माणूस चांगला नसला की त्याला गावात बी कुणी विचारित नाही बघा. तसं सीता माता चांगली आहे ना, त्याचा परिणाम रावणाच्या लंकेतही तिला मैत्रीण मिळाली. ती त्रिजटा धावत पळत आली. सीता मातेला म्हणते, सीते अगं का खेद करतेस ग? तुझा विश्वास नाही तुझे रामप्रभू तुला घ्यायला येतील. अगं मग का खेद करतेस? असं म्हटल्यावर ती सीता माता सांगायला लागली, अगं मला नक्की विश्वास आहे रामप्रभू मला घ्यायला येणार, याच्यात मला तीळ मात्रही शंका नाही. पण माझ्या रडण्याचं खेद करण्याचं कारण वेगळं आहे. त्रिजटा म्हटले, काय वेगळं कारण? ते म्हणे, ते समोरचं झाड पहा. त्रिजटा म्हटले, अगं जन्माला आल्यापासून ते झाड पाहते, झाड पाहून रडण्याचं कारण काय? सीता मातेनं सांगितलं, केवळ झाड पाहू नको, अगं त्या झाडावरती एक घरट आहे, त्या घरट्याकडे पहा. ते त्रिजटा म्हटल्या, अगं सीते झाडही पाहिलं घरटही पाहिलं, अगं घरट पाहून रडण्याचं कारण काय? आणि मग सीता माता म्हणते, त्या घरट्यामध्ये एक आळी नावाचा कीटक राहत होता. बाहेरून एक माशी यायची, त्या आळीला चावा घ्यायची, निघून जायची, परत यायची, चावा घ्यायची, निघून जायची. परिणामी एके दिवशी म्हणे त्या आळीलाच पंख फुटले आणि ती आळीच माशी बनून उडून गेली म्हणे. म्हणून दुःख त्या त्रिजटेला कळेना, आणि एखाद्या आळीला पंख फुटावे, ती माशी बनून उडून जावे, याच्यामध्ये रडण्याचं कारण काय? अगं काय गस्ती ते असं का रडतेस? अगं आपल्याकडं प्राणीशास्त्र आहे, ऐका, आपल्याकडे अनेक शास्त्र आहेत. त्याच्यामध्ये निसर्गशास्त्र सुद्धा आहे, त्याच्यामध्ये जीवशास्त्र सुद्धा आहे. एवढंच नाही, आपल्याकडे रसायनशास्त्र आहे, आपल्याकडे खगोलशास्त्र आहे. एवढंच नाही, आपल्याकडे ज्योतिषशास्त्र सुद्धा आहे. आणि ते खरं आहे, फक्त लोकांचा विश्वास का उडालाय त्याचं कारण आहे, अर्धवट शिकायचं आणि आपलं दुकान मांडायचं, त्याचा परिणाम लोकांना काय ते खरं पटलं ते कोणी येत नाही. आणि लोक म्हणतात ज्योतिषशास्त्र खोट आहे. असं नाही, ज्योतिषशास्त्र खरं आहे. एवढंच नाही, आपल्याकडं चोरीचं सुद्धा शास्त्र आहे. पण ते चोरीचं शास्त्र मी काल्याच्या कीर्तनात सांगत असतो, कारण चोऱ्या तिथं सांगायच्यात ना. चोरीचं सुद्धा शास्त्र आहे. तसं आपल्याकडं प्राणीशास्त्र सुद्धा आहे. आता मला वाटतं प्राण्यांचा अनुभव आमच्यापेक्षा तुम्हा लोकांना जास्त आहे, कारण आमच्यापेक्षा तुमच्याकडे प्राणी जास्त आहे. प्राणीशास्त्रातही नियम आहे. काय नियम येतो? एक नियम कोकिळेच्या संबंधानं आहे. काय नियम आहे? कोकिळेच्या संबंधानं नियम असा आहे, कोकिळा ही स्वतःच्या पिल्लाला स्वतः कधीच जन्म देत नाही.
मग ती काय करते, आपलं अंड कावळीच्या घरट्यात नेऊन घातले होते आणि मग ती कावळी आपल्या पिल्लांसोबत या कोकिळेच्या पिल्लालाही जन्म देते, त्याला वाढवते आणि मग कोकिळा काय करते, ते पिल्लू मोठं झालं म्हणजे उड्डाण करण्याचं सामर्थ्य त्याच्या पंखात आलं की कोकिळा ज्या कावळ्यांमध्ये ते आपलं पिल्लू खेळतय त्याच्याच बाजूच्या झाडावर बसते आणि तिथं बसून कोकिळा गाते. मी काय म्हटलो, कोकिळा गाते. आणि प्राणीशास्त्रातला नियम आहे, कोकिळा गायला लागली की कावळ्यांना दमच निघत नाही बघा. कोकिळा गायला लागली म्हटलं की कावळे ओरडायला सुरुवात करतात आणि मग ते कावळे ओरडतात, त्यात ते पिल्लूही ओरडत. पण मग त्याच्या लक्षात येतं, अरे एवढ्या दिवस मी ज्यांना माझे आई बाप भाऊ समजत होतो, अरे त्यांचा आवाज तर वेगळा आहे आणि माझा आवाज वेगळा आहे. माझा आवाज यांच्यासारखा नाही, माझा आवाज तिच्यासारखा आहे. आणि माझ्याकडे पाहता काय, उडतं आई सोबत निघून जात बघा. प्राणीशास्त्रातला कोकिळेच्या संबंधाने नियम आहे. तर एक नियम प्राणीशास्त्रामध्ये वाघाच्या संबंधानं आहे. हे बाळा, वाघ पाहिला दोघांनी पण, वाघ प्रत्यक्ष टीव्हीत हा पाहिला आहे. ऐका, जर समजा आता इथे कीर्तन चालू असताना कोणाच्या मंदिराच्या मागून जर वाघ, लगेच कोणी बघू नका, येणार नाही आता, जर समजा तिकडून वाघ इकडे बघ इकडे बघ, जर वाघ आला काय करशील? हा, पळून जाईल. त्यानं उत्तर दिलं पळून जाईल. पण ऐका, तो उशिरा पळेल, अगोदर मी पळेल, कारण मला अगोदर दिसणार आहे ना. मला सांगायचं काय, वाघ दिसला की आपण चला पळा, म्हणजे वाघ दिसला की आपण पळतो. पण प्राणीशास्त्रातला नियम तुम्हाला सांगतो, जर कधी चुकून तुमच्या समोर वाघ आला तर त्याला घाबरून कधीच पळायचं नाही. मग काय करायचं, प्राणीशास्त्र म्हणतंय वाघाच्या समोर जा आणि वाघाचे कान पकडा, केवढाही वाघ असू द्या, गपचूप खाली बसतो. तुम्हाला खोटं वाटलं तर प्रयोग करून बघा. मला खात्री आहे की प्रयोग करायला तुम्ही गेले तर मला भांडाय माघारी जिवंत येणार नाही, हे नक्की आहे. का बरं, कारण कान पकडायचा आहे तो वाघाचा, कान पकडू द्यायला तो नवरा थोडीच आहे. नाही नाही नाही, बरं जाऊ द्या, तोच दाराचा. मला सांगायचं काय, तो वाघ आहे, कान पकडू थोडीच देतो तो. पण नियम प्राणीशास्त्रातला आहे. तसं त्रिजटा म्हणते, अगर एखाद्या आळीला पंख फुटावे की आळी माशी म्हणून उडून जावी. प्राणीशास्त्र असेल, सीतामाता म्हटली नाही त्रिजटे. नियम काय आहे, चिंतने चिंतने तदरूपता. अगं बाहेरून माशी यायची, आळीला चावा घ्यायची, निघून जायची, परत यायची, चावा घ्यायची, त्याचा परिणाम त्या घरट्यातली आळी स्मरण करत होती, माशी येईल मला चावेल, माशी येईल मला चावेल. तिच्या स्मरणाचा परिणाम तीच एके दिवशी माशी बनली आणि उडून गेली. याला पुरावाच पाहायचा असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. म्हणजे राम राम म्हणण्यानं आपल्याला राम रूपता प्राप्त होते. आणि मग ती त्रिजटेला सीतामाता म्हणते, ऐक, अगं ज्या दिवशी मला रावणानं उचलून आणलं, अगं त्या दिवसापासून एक क्षणही मी असा घालवला नाही की मी माझ्या रामप्रभूचं चिंतन केलं नाही. मग सांग म्हणे, राम राम म्हणून म्हणून एके दिवशी मी हे राम होईल. आणि मग मला सांग, मी एक राम आणि मला घ्यायला येणारे पण राम. मग याच्यात आमच्या संसाराचं कसं होईल काम? कारण काम होण्याकरता कोणी सीता पाहिजे, कोणी राम पाहिजे. हे ऐकल्यावर तरी त्रिजटा हसली आणि त्रिजटा म्हटली, सीते, अगं तुम्हाला श्रुती सांगितलीस, तुम्हाला तुकोबारायांचं प्रमाण बोललीस, पण तो तुलसी रामायण ऐकलेलं दिसत नाही म्हणे. अगं तुलसी रामायणामध्ये वर्णन आहे, जेव्हा सीता माता तू इथं जशी आलेली आहेस तसे वनामध्ये राम प्रभू सुद्धा त्यांची अवस्था काय वेगळी नाही. त्यांची अवस्था सुद्धा
तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये वर्णन करतायत, लक्ष्मण समजाय बहुभाती हे पुछत चले लता तरोर पाती। रामप्रभूंची अवस्था काय आहे लक्ष्मणजी समजून सांगतायत, रामप्रभू ऐकायला तयार नाही। एखाद्या पानाला, एखाद्या वेलीला, त्या झाडाच्या पानांना, फांद्यांना, आणखी कोणाला हे खगर, हे मृग, हे मधुकर योनी तुम देखी मेरी सीता मृगनयनी, माझी मृगनयनी सीता तुम्ही पाहिली काय, असं त्या सगळ्यांना विचारावं। मग त्रिजटा म्हणते, सीते अगं जशी तू इकडे राम राम म्हणतेस तसे तिकडे रामप्रभू वनामध्ये सीता 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 म्हणताय। आणि मग स्मरणाचा परिणाम जर त्याची रूपत आहे तर राम म्हणून म्हणून तू राम होशील आणि सीता सीता म्हणून म्हणून रामप्रभू सीता होतील म्हणे, फक्त भूमिका बदलतील म्हणे, संसारात बिघाड होणार नाही। मला सांगायचं काय, चिंतने चिंतने तदरूपता। आणि म्हणून तुकोबाराय सांगताय नारायण स्मरावा, म्हणून नारायणाचं स्मरण करा। तरी काही लोक म्हणतील काय आम्हाला सांगायची गरज आहे, आम्ही काय देवाचं स्मरण करत नाही म्हणून तुम्ही आम्हाला उपदेश करताय। आम्ही देवाचं स्मरण करतो। माझं तरी मत असं आहे की या मंडपामध्ये कोणीच असं सापडणार नाही की ते देवाचं नाव घेत नाही, असं कोणीच सापडणार नाही। आणि असलंच कोणी तर हात वर करा, कोणी नीट वाक्य ऐका, जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी एकदाही देवाचं नाव घेतलेलं नाही, असं जर कोणी मंडपामध्ये असेल तर त्यांनी हात वर करा बरं। बघा एकही हात वर नाही, म्हणजे जन्माला आल्यापासून आम्ही देवाचं नावच घेतलं नाही असं आपल्याला कोणी पाहायला मिळत नाही। मग तरी आम्हाला तुम्ही का सांगताय नारायण स्मरावा, असा उपदेश आम्हाला तुम्ही का करता, याचं उत्तर ऐकून घ्या। आता मी प्रश्न केला होता, जन्माला आल्यापासून आतापर्यंत आम्ही देवाचं नावच घेतलेलं नाही असं कोणीच नाही। आता दुसरा प्रश्न विचारतो, नीट बारकाईने प्रश्न ऐका। जन्माला आल्यापासून आजपर्यंत देवाच्या नामस्मरणाच्या शिवाय मी काहीच केलेलं नाही असं जर कोणी येत असेल तर हात वर करा बर। एक दोन, नका माग बघू कोण लागला हात वर करायला। जन्माला आल्यापासून आपण बाकीचे उद्योग लय केलेत, नामस्मरण कधी कधीच केलंय, म्हणून सांगावं लागतं नारायण स्मरावा, म्हणून आपल्याला सांगावं लागतं देवाचं स्मरण करा। पण आणखीन सांगावं लागतं याचं कारण काय, त्याचं कारण सांगतो। ज्या पद्धतीत देवाचं स्मरण केलं पाहिजे त्या पद्धतीत आपण स्मरण करत नाही, म्हणून सांगावं लागतं देवाचं स्मरण करा। पण ते कसं करा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, करुणया शुद्ध मन, करुणया शुद्ध मन, करुणया शुद्ध
स्मरण करा. आपणही करतो किंवा आपण करत नाही असं नाही, आपणही देवाचं स्मरण करतो आणि संतांनीही देवाचं स्मरण केलं. पण स्मरणाची योग्य पद्धती कोणती आहे हे सांगताना जगद्गुरु तुकोबाला आपल्याला उपदेश करतायत. करोनिया शुद्ध मन आणि मग नारायण स्मरावा. म्हणजे शुद्ध मनानं नारायणाचं स्मरण करावं हीच त्याची योग्य पद्धत आहे. नाहीतर आपलं होतं काय, मन शुद्ध नाही आणि देवाचं चिंतन चालू आहे, त्याचा फायदाच आपल्याला होत नाही. कसा? कारण कोणतंही काम एका विशिष्ट पद्धतीत व्हावं लागतं. अगदीच उदाहरणानं सांगायचं ठरलं तर कोणी एक वयस्कर बाबा गुडघे दुखतात म्हणून डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना म्हणायला लागले, डॉक्टर साहेब गुडघे दुखतायत, काहीतरी औषध द्या, एखादं इंजेक्शन द्या. असं म्हटल्याबरोबर त्या बाबांचं नशीब चांगलं की त्यांना डॉक्टर चांगले मिळाले. डॉक्टरांनी बाबांचे गुडघे तपासले आणि सांगितलं, बाबा हाडांची झीज झाली हो, आयुष्यभर तुम्ही कष्ट केलेला आहे, आता एक इंजेक्शन मी तुम्हाला देईल तर 2-3 दिवस गुडघे दुखायचे राहतील, 5व्या दिवशी परत दुखणार आहेत बघा. मग काय करा, इंजेक्शन घेऊ नका, मी तुम्हाला 2 औषधं लिहून देतो, त्या औषधं व्यवस्थित घ्या, तुम्हाला फरक पडेल. डॉक्टरांनी औषधं लिहिले. बाबाही मेडिकल मध्ये गेले. डॉक्टरांनी सांगितलं होतं एक औषध लिहिलं, सांगितलं बाबा या बाटलीतलं औषध 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी घ्या. खाली दुसरं औषध लिहिलं, सांगितलं बाबा या बाटलीतलं औषध 1 टोपणभर घ्या, गुडघ्यावर लावा, चांगली मालिश करा, आराम वाटेल. बाबाही मेडिकल मध्ये गेले, त्यांनी ते औषधही घेतली. बाबा घरी आले. पण ऐका, ज्या पद्धतीत डॉक्टरांनी औषध घ्या असं सांगितलं होतं, बाबांनी त्याच्या उलट केलं. म्हणजे काय केलं, जे औषध गुडघ्यावर लावायला सांगितलं होतं ते औषध बाबा 1 चमचा पिले आणि जे औषध प्यायला सांगितलं होतं ते औषध बाबांनी गुडघ्यावर लावलं आणि बाबांचे गुडघे दुखायचे राहिले. होय, कसे राहतील? औषध घेण्याची पद्धती चुकली, परिणामी गुडघे दुखायचे राहणार नाहीत. हे मी बाबांचं बोललो नाही, मी आपलं सांगतोय. आपलं काय सांगतोय? संसार नावाचं औषध आहे ते वरून लावायचं औषध आहे आणि परमार्थ नावाचं औषध ते आतून घ्यायचं आहे. पण आपलं काय चाललंय, वरून वरून सगळं ते औषध लावलंय ते परमार्थाचं आणि आतून काय चाललंय ज्याचं त्यांनी बघा ते काय कीर्तनात सांगू. प्रत्येकाच्या संसारच भरलेला आहे. म्हणजे मला सांगायचं काय, जोपर्यंत योग्य पद्धतीमध्ये काम होत नाही तोपर्यंत ते योग्य होत नाही. कारण प्रत्येक कामाची पद्धत ठरलेली, त्याच्यातलं वर्म ठरलेलं आहे. कसं, अगदीच जर तुम्हाला पुराणातला दृष्टांत द्यायचा ठरला तर जरासंध नावाचा एक दैत्य होता बघा. आता त्याचं पूर्वचरित्र पुराणात आलेलं आहे. कोण होता हा जरासंध? ऐका, त्याच्या वडिलांनं तपश्चर्या केली, वनात गेला होता, तपश्चर्या केली. कोणी एक साधू महात्मा भेटला आणि साधूनं विचारलं, बाबा का तप करतो? यानं सांगितलं, संतती नाही, मुलगा नाही म्हणून तप करतो. त्या महात्म्याने फळ खाण्याकरता दिलं.
सांगितलं हे घे फळ, घरी ने, तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. हा ते फळ घेऊन घरी आला. पण घरी आल्यावर त्याच्या लक्षात आलं बायको एक नाही दोन आहे. आता नेमकं खायला कोणाला द्यायचं? एकीला द्यावं, दुसरीला राग येईल. मग यानं स्वतःचं डोकं चालवलं, मधोमध ते फळ कापलं आणि हिला अर्ध तिला अर्ध दिलं. साधूचा प्रसाद होता. झालं काय, हिलाही अर्ध पोरग झालं, तिलाही अर्ध पोरग झालं. दोघींना अर्धी पोरग. आता ते मेलेलं मूल जन्माला आला, आता करायचं काय? म्हणून त्यांनी ते दोन्ही मुलं, ते इकडचं अर्ध इकडचं अर्ध, ते दिलं फेकून. आणि ज्या बाजूला जंगलामध्ये फेकलं तिथूनच एका जरा नावाची राक्षसीन चाललेली होती. त्या राक्षसीनं त्या मुलाचे ते दोन तुकडे पाहिले आणि त्या जरा नावाच्या राक्षसीनं त्याला जवळ जवळ केला आणि त्या जरेनं त्याला जवळ आणून जोडून जिवंत केला. म्हणून त्याचं नाव जरासंध ठेवलं. जरेनं सांगला म्हणून जरासंध. आता तो जरासंध ज्या वेळेला भीमाचं आणि त्याचं युद्ध चालू झालं, कित्येक वेळा भीमानं त्याला असा मधून फाडावा, पण तो परत चिटकायचा. अगदी भीम कंटाळून गेला. आणि मग देवानं सांगितलं, भीमा अरे नुसती शक्ती चालत नाही, जरा डोकं बी चालवावं लागतं बघा. उद्या त्याला फाडला की माझ्याकडे बघ. आणि मग दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं. भीमानं त्याच्या पायावर एक पाय दिला, दुसरा पाय हातात पकडला, असा मधोमध जरासंध फाडला. आणि मग देवाकडं पाहिलं. देवानं काय केलं, जमिनीवरची एक काडी उचलली, मधोमध फाडली. या हातातली काडी या बाजूला, या हातातली काडी या बाजूला. भीमानं मी तसंच जरासंधाला टाकलं, मी याला माझ्याकडे काय पाहता. म्हणजे मला सांगायचं काय, कोणत्याही कामातलं वर्म आहे तसं नारायणाचं स्मरण करायचंय, देवाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. अशुद्ध अंतःकरणाने केलेलं चिंतन ते फलद्रूप होत नाही. त्याच्याकरता शुद्ध अंतःकरण करावं लागतं. शुद्ध अंतःकरणाने देवाचं चिंतन केलं की त्याचा काय फायदा होतो, महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. तरीच सिंधू, सिंधू भवबंधू तोडनिया. तरीच म्हणजे तरच चकार वापरलेला आहे. शुद्ध अंतःकरणाने जर देवाचं चिंतन केलं, तरीच म्हणजे तरच आपल्याला हा भवसागर तरता येणार आहे. तरीच हा तरी जे सिंधू, आता इथे सिंधू वापरलेला आहे, पण या शब्दाला या चरणाचा अन्वय करत असताना आपल्याला देहली टिप्पण न्याय लावावा लागतो. वेदांत शास्त्रामध्ये अनेक न्याय आहेत. कैमुक्तिक न्याय आहे, मोजमापी करता दशांगुल न्याय आहे. तसा इथं देहली टिप्पण न्याय लावायचा आहे. कसा? आता मी तुम्हाला प्रश्न करतो. हे बाळांनो समोर बघा, खोल्या आहेत 2. खोल्या किती आहेत? 2. आणि आपल्याकडे दिवा मात्र एकच आहे. दिवा किती? 1. मग त्या एका दिव्याचा प्रकाश जर दोन्ही खोल्यात पाडायचा असेल तर तो दिवा कौलावरती नेऊन लावावा, वरती नाही, वरती नाही. मग तो दिवा दोन्ही खोल्यांच्या मध्ये जो उमरा आहे
त्या कोंबऱ्यावर ठेवावा लागतो, त्यालाच देहली दीपन न्याय असं म्हटलं जातं. आता ऐका, म्हणजे एका दिव्याचा प्रकाश दोन्हीकडे, तसं या चरणामध्ये तरीचा हा तरीचे सिंधू इथं थांबायचं नाही. पुढचा जो भव शब्द आहे भवबंधू, त्याच्यातला जो भव शब्द आहे तो सिंधूलाही लावायचा आहे आणि बंधू यालाही लावायचा आहे. कारण केवळ सिंधू नाही, हा सिंधू कसा आहे, भव सिंधू, म्हणजे भव सिंधू नाम संसार. आणि हात तरुण जाण्याकरता कठीण आहे. किती कठीण आहे, भल्या भल्यांना हा संसार तरता आला नाही, अनेकांना तरता आला नाही. पण कोणी म्हणेल नाही नाही आम्ही पोहून पलीकडे जाऊ. संतांनी सांगितलं बाबा पोहण्याकरता हातपाय तरी कामे पाहिजे. हातपाय तर बांधले गेलेले आहेत. भवबंधू म्हणजे या संसारामध्ये बंधन आहेत. कोणकोणती आहेत, काम क्रोधाधिक विकारांचं, या षड विकारांचं बंधन आहे. सहजासहजी कोणालाही सुटत नाही, कोणाला भल्या भल्यांना सुटलं नाही. यादी सांगू काय, एक विकार भल्या भल्यांना त्यागता आला नाही. त्याचं उत्तर आपल्याला नाथ महाराज देतात. आता मी काळे 2 मध्ये नाही, काळे 4च्या स्वरात सांगतो. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. खडक मारी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. चंद्र सूर्याची लावलेला केले, यानच चंद्र सूर्याला दराला लावलेला आहे. एवढंच नाही, आणखीन काय केलं, दुर्योधना मारिले गदा, दुर्योधना मारिले गदा, हे चला प्राण येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. भल्या भल्यांना ते विकार आवरता आलेले नाहीत. असे काम क्रोधाधिक विकार या भवसागरातून तरू देत नाही. एवढंच नाही, जरा तुम्हाला हे काम क्रोधाधिक विकाराची बंधन तिथे जरा पुढे जरा अलीकडची बंधनं सांगतो. कोणती, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. काय काय बंधन आहेत, माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र स्वजन सखे, ही सगळी संसारातली बंधन आहे. ही आपल्याला सहजासहजी तरू देत नाही. कशी, मी तुम्हाला दृष्टांतानं पटवून देतो. काय झालं, पंढरपूरला आम्ही चातुर्मासात राहत होतो आणि त्यावेळेला आमच्या मठामध्ये एक वयस्कर बाबा आले. आल्याबरोबर बाबा रडायलाच लागले. हो, मी म्हटलं बाबा, अहो सगळं जग आपलं दुःख विसरण्याकरता या पंढरीत येतं आणि तुम्ही रडता कशाला बाबा, रडता कशाला म्हटल्यावर मग बाबा बोलायला लागले, महाराज रडू नाही तर काय करू सांगा. एकुलता एक मुलगा मला आहे की ज्या मुलाकरता मी काय म्हणून केलं नाही सांगा. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाचे काढ केले, रक्ताचं वाट आहे की आपल्याला सगळ्यांना. हेच चाललंय आपण, काय चाललंय सांगा. एवढं ज्या मुलाकरता केलं म्हणे, त्याच मुलानं म्हातारपणी कंबरड्यात लाट घातले, घराच्या बाहेर काढले. बाबा काय करू म्हणे, रडू नाही तर काय करू सांगा. मी म्हटलं बाबा जाऊ द्या, त्या विषय सोडून, तो एक मुलगा होता ना त्याचा विषय सोडून द्या, आम्ही सांभाळतो तुम्हाला.
तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढ्या म्हणजे विश्वासानं कसे बोललात? मी एवढ्या खात्रीनं बोललो त्याचं कारण आहे, चातुर्मासात आमच्या मठात आयत्याच पंक्ती होत्या, कुठं म्हाताऱ्याला पदर सांभाळायचे. मी म्हटलं बाबा निवांत राहा मठामध्ये, आम्ही सांभाळतो. आणि आमच्या मठामध्ये त्यावेळेला आम्ही 5 जण राहत होतो चातुर्मासाला. मी म्हटलं बाबा काळजी करू नका, त्या एका मुलाचा विषय सोडून द्या, आम्ही तो 5 जण राहतो. अहो तुम्हाला 6व्याची गरज म्हणजे सांभाळायला डायरेक्ट शेवटाकडे जाऊ नका, 4 खांदेकरी 1 शिकाळधर आहे तिकडं जाऊ नका, सांभाळायला म्हटलं. आम्ही 5 जण आहोत की बाबा काळजी करू नका, आम्ही सांभाळतो. पण झालं काय महाराज, आमचे एक मित्र होते ते माझं धोतर ओढायचे, कशाला म्हातारा मठामध्ये नको. मी म्हटलं खपरे बाबा, बाबा मठात राहण्यात आपला फायदा. तो म्हटला काय फायदा आहे? मी म्हटलं बावळ्या विना घ्यायला माणूस झाला, दुसरं काय असं म्हटलं. पण ते बाबा राहा असं म्हणत होतो. तेवढ्यामध्ये आमच्यातल्या एका महाराजांच्या फोनवरती फोन आला. नेमका त्या बाबांच्या घरच्यांनी कसा नंबर मिळवला आणि फोन केला, आशाशे बाबा आलेत का? असं म्हटल्यावर आम्ही म्हटलं आलेले सुखरूप आहेत, चिंता नसावी, निवांत राहा. असं म्हटल्याबरोबर ते तिकडून म्हटले द्या बरं बाबांकडे फोन. बाबांना मी म्हटलं बाबा तुमच्या घरून फोन आहे, बोलता का? म्हाताऱ्याने तिथूनच विचारलं कोण बोलतंय? आता तिकडून आजी बोलत होती, म्हणजे ती म्हातारी बोलत होती. म्हातारी कसं म्हणायचं म्हणून मी म्हटलं बाबा आजी बोलते. आजी बोलते म्हटल्यावर तर म्हातारा म्हटलं फेकून द्या मोबाईल. मी म्हटलं बाबा पोरानं लाद घातली, म्हातारीवर रागवण्याचं काय कारण आहे? असं म्हटल्यावर ते म्हातार म्हटलं महाराज पोरगात लाद घातली तर घातली, म्हातारी सुद्धा मलाच बोलते. काय करायचंय? म्हातारपणे आपलं गपचूप बसावं, म्हातारपणात काय पोरांच्या संसारात लक्ष द्यायचंय? भोगी आपलं गप राहावं, 2 टाइम भाकरी मिळते गपचूप खावी. काय तुम्हाला अक्कल नाही, भोगी पोरांना बोलत राहता, हे का केलं ते का केलं, भोगी सारखी बडबड बडबड करत राहता. असं म्हाताऱ्याला म्हणा की म्हणतात काय म्हणतात म्हणे ते म्हातारे. फोन ते म्हणे मला म्हातारं बोलायला तयार नाही. मी म्हटलं आजी बाबा बोलत नाहीत म्हटल्यावर म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हटली एक करा महाराज, त्या मोबाईलचा आवाज वर काढा, म्हणजे अलीकडच्या मराठी भाषेत स्पीकर ऑन करा. स्पीकर ऑन करा. आम्ही पण स्पीकर ऑन केला आणि मी म्हाताऱ्याच्या समोर असा दाबून मोबाईल धरला. तुम्ही म्हणा दाबून का धरला? फेकून दिला तर करता काय? कुठं स्वस्त राहिले? दाबून मोबाईल म्हाताऱ्याच्या समोर धरला आणि म्हटलं बाबा बोला म्हणेपर्यंत महाराज तिकडून म्हातारी नाही बोलली. तिनं तोच मोबाईल आपल्या छोट्या नातवाकडे दिला आणि तो छोटा नातू तिकडून म्हटला आजोबा तुम्ही घरी कधी यायचे? म्हातारा एसटी स्टँडला. याला म्हणायचं हे संसारातले बंधन आपल्याला सहजासहजी करू देत नाहीत. आणि म्हणून सगळी बंधनं आहेत, ती सगळी बंधनं तोडायची असतील, त्या भवसागरातून तरायचं असेल तर त्याच्याकरता एकच उपाय आहे, करुणिया शुद्ध मन. मग नारायण स्मरावा. शुद्ध मनानं नारायणाचं स्मरण करा. पण ते कसं करा? विठोबार कुमार Hare
म्हण करोनिया शुद्ध मन नारायण स्मरा तरी तैसे सिंधू भव बंधू जोडविला करोनिया शुद्ध मन या स्मरा तरी भव सिंधू भव बंधू जोडविला जगद्गुरु तुकोबाराय यच्च यावत मनुष्य मात्राला नारायणाच्या स्मरणाचा उपदेश करतायत. पण कोणी म्हणेल अहो या भवसागरातून तरण्याकरता आम्ही अनेक उपाय ऐकलेले, ज्ञानाचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे, मग तुम्ही याच मार्गाचं चिंतन का सांगता? नामस्मरण करा, देवाचं स्मरण करा, हेच आम्हाला तुम्ही का सांगता? तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतायत. येथे सरे शुद्ध साचे अंतरीचे विजेते. अनेक साधन, ज्ञानाचं साधन आहे, पण ते कठीण आहे. किती कठीण आहे? शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्त कवयो वदंती. हे कठोपनिषद बोलतंय. म्हणजे ज्ञान मार्ग कठीण आहे. दुसरा मार्ग योगाचा. योग मार्ग सोपा आहे की नाही? किती सोपा आहे योग? आजकाल तर योग लय सोपा झालाय. किती सोपा? सकाळी सकाळी उठायचं, टीव्ही वरती आस्था चॅनल लावायचा, समोर रामदेव बाबांना बघायचं, आणि डाव्या नाकपुडीनं श्वास घ्या, उजवीनं सोडा, उजवीनं घ्या, डावीनं सोडा, पोटात घ्या, श्वास बाहेर सोडा. हे सगळं करायचं. आणि याला काय म्हणायचं? योग. अहो हा योग नाही, हा योगातलं एक अंग प्राणायाम आहे. योगाची 8 अंग आहेत. यम, नियम, ध्यान, धारणा, आसन, प्रत्याहार, मग शेवटी 8वं अंग समाधी आहे. सोपा नाही. एक योगाचं अंग सिद्ध करण्याकरता 12 वर्ष त्याची साधना करावी लागते. म्हणजे 8 अंग सिद्ध करण्याकरता 12 मिळेल का? मिळेल म्हणजे आयुष्य तेवढं मिळेल का? इथंच शंका आहे. काय आपल्याकरता योग सोपा आहे? योग ही कठीण आहे. तिसरा मार्ग आहे कर्माचा. कर्म मार्ग सोपा आहे. कर्म मार्ग सांगताय 12 वर्ष एखादं कर्म श्रद्धेनं करा, 13व्या वर्षी फलद्रूप होतो. पण त्याच्यामध्ये सूक्ष्मता खूप सूक्ष्मता आहे. कर्म मार्ग आपल्याला जमत नाही, म्हणून सोपा मार्ग आहे नाम संकीर्तन. साधन काही सोपे. हा सोपा मार्ग आहे. आणि तो कसा आहे? शुद्ध आणि साच परमात्म्याच्या अंतरातलं बीज आहे. म्हणून देवाचं स्मरण करा. पण का हो? तुम्ही पहिल्यांदाच प्रस्तावनेत बोलला होता, ज्याचं चिंतन आपण करतो त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. मग खरं सांगा, देवाचं म्हणजे नारायणाचं स्मरण जर आम्ही केलं तर आम्हाला नारायण रूपता प्राप्त होईल काय? महाराज म्हणतात निश्चित होईल. कशा पद्धतीनं? जगद्गुरु तुकोबारायांनी एक दृष्टांत देऊन पटवून दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, तुका म्हणे लवण कळी. लवण कळी म्हणजे काय? मिठाचा खडा. तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते होय. मिठाचा खडा पाण्यात पडला की तो पाण्याच्या स्वरूपाचा होतो. कसा? मला वाटतं मीठ जर पाण्यात विरघळवायचं असेल तर जरा बारकाईने लक्ष द्या माझ्याकडं. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मीठ पाण्यात टाकावं लागतं, तेव्हा काल्या दिवशी ते मीठ पाण्यात विरघळतं. बरोबर ना? 8 दिवसांनी नाही. जागे आहेत का तुम्ही? जरा मीठ पाण्यात टाकण्याचा म्हणजे पडण्याचा अवकाश, अहो त्याच्या विघटनाला सुरुवात होते. जगद्गुरु तुकोबाराय तर सरळ सरळ बोलले, पण ज्ञानोबारायांनी तर काय अलंकारिक दृष्टांत दिलाय. ज्ञानोबाराय म्हणतायत एका माणसाला हत्तीन तयार करायची इच्छा झाली. हे मुलांना इकडे बघा, काय तयार करायची होती? हत्तीन. पण त्याने विचार केला दगडाची करायची का? नको म्हणे, मंदिराच्या बाहेर पाहायला मिळते. मातीची करायची का? नको. मग त्यानं विचार केला मिठाची हत्तीन तयार करायची. कशाची? हे तुम्ही बोला लवकर तर कीर्तन सोडेल, नाही तर 10 वाजविला. कशाची हत्तीन? मिठाची. त्यानं मिठाची हत्तीन तयार केली, घरामध्ये ठेवली. आणि नेमका नवरात्री सारखा, दसऱ्यासारखा सण आला. ज्या सणाला महिला नवऱ्यासह सगळं धुवून काढतात.
म्हणजे नवऱ्यासह म्हणजे त्याला मदतीला घेऊ ना, ते वरचं काढून द्या, ते काढून द्या, नाही तर तुम्ही धुण्यात नवरा घ्या, तसं नाही, ते मदतीला घेऊन सगळं ते धुवून काढतात. असा सण आला, नेमकी याची नजर तिच्यावर गेली. कोणावर? हा, हत्तीवर. मला वाटलं बायको म्हणता का काय. हत्तीवर नजर गेली. त्यानं विचार केला, हिला पण धुवायची. कुणाला? हा, हत्तीने हिला पण धुवायची. पण त्यानं विचार केला, बोरच्या पाण्यानं दूध बसून बोर व्हायचंच नाही म्हणे, मग तिला समुद्रावर न्यायची म्हणे आणि तिथं नेऊन धुवायची. मग केलं काय, त्याने 460 टेम्पो बोलवला. त्या टेम्पो मध्ये तिला भरली. कुणाला? हा, हत्तीनेला टेम्पोत भरले. तेवढ्यात बायको म्हटल्या, हो तिला धुण्याकरता तिच्या अंगाला लावायला साबण पाहिजे. नवा कोरा साबण त्यानं विकत घेतला. कुणाला लावायला? हत्तीनेला. तेवढ्यात बायको म्हटल्या, केवळ साबण असून कसं चालेल, कॉलर घासायची, भाई घासायची, ब्रश पाहिजे, ब्रशही घेतला पाहिजे. मग त्यानं ब्रशही घेतला. कोणाला घासायला? हा, हत्तीनेला. बायको माणसा नाही, हत्तीनेला घासायला त्यानं ब्रश घेतला. असा भरधाव वेगानं टेम्पो. आता कुठं सांगू, गणपतीपुळ्याला सांगू का जरा अलीकडे सांगू? बरं, गणपतीपुळे घ्या चला. गणपतीपुळ्याला असा समुद्रावर नेला. असं किनाऱ्यावर असा रिवसलं तो टेम्पो लावला. टेम्पोतून खाली घेतली. कुणाला? समुद्रात घातली. कुणाला? अख्खा एक साबण तिच्या अंगाला लावला. कुणाच्या? चांगली ब्रशनं घासली. कुणाला? हत्तीनेला. अशी पांढरी शुभ्र चमकायला लागली. मग तिला बाहेर काढली आणि नव्या कोऱ्या टॉवेलनं तिचं अंग पुसलं. कुणाचं? हत्तीनेचं. मिठाच्या ना, इथं मुद्दा आहे हो. मिठाची हत्ती जर तुम्ही पाण्यात घातली तर ती बाहेर येईल होय. ज्ञानोबा म्हणतायत, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी. ती माघारी येणं शक्य नाही. तसं आपण जर शुद्ध अंतःकरणाने देवाचं स्मरण केलं, आपल्यालाही नारायण रूपता प्राप्त होते. कशा पद्धतीनं? तुका म्हणे लवण कळी, पडता जळी ते होय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बरीच लोक म्हणतील, बघा महाराज आम्ही कधीपासून कीर्तन ऐकतोय, तुम्ही सांगता शुद्ध मन करा मग नारायणाचं स्मरण करा. पण आम्हाला हेही सांगा ना, नेमकं शुद्ध मन कशानं करायचं? याचं उत्तर ऐका. शुद्ध मन होण्याकरता सुद्धा नारायण स्मरावा. कारण एका महात्म्याला नारदजी भेटले आणि त्याला म्हटले, म्हण राम. तो म्हटला, तसलं नाही येत आपल्याला, असलं येत नाही आपल्याला. काय येतं? मारा मरा, हेच येतं म्हणे. त्यांनी सांगितलं, बाबा मरा मरा म्हण. त्या मरा मरा म्हणण्याचा परिणाम मरा मराचा व्यत्यास झाला आणि ते राम रामात परावर्तित झालं. राम राम म्हणण्याचा परिणाम अंतःकरणाची शुद्धी झाली. मग शुद्ध अंतःकरणाने जे पुढे रामनामाचं चिंतन केलं, त्याचा परिणाम केले रामायण रामाधी. एवढा मोठा अधिकार सिद्ध झाला. म्हणून शुद्ध मन होण्याकरता सुद्धा नारायण स्मरावा आणि शुद्ध मन झाल्यावरही नारायण स्मरावा. असं त्याचं स्मरण केलं तर मग मात्र नक्की या भवसागरातून आपला उद्धार होतो. आपलंही अंतःकरण शुद्ध व्हावं आणि भगवान परमात्म्याने या भवसागरातून आपल्यालाही तारावं, अशीच प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणी करून, आपला आराध्य दैवत त्यांच्या चरणी अशीच प्रार्थना करून, पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या चरणी ही प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम